हॅलो एव्हरीवन, परत तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलोय. बघा, ज्यांचं JNM झाले, BSc नर्सिंग झाले किंवा MSc पण झाले असेल त्यांच्यासाठी या वॅकन्सीज आहे. ECHSच्या वॅकन्सीज आहे. फक्त बॅड न्यूज एवढी आहे की याच्या वॅकन्सीज आहेत कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. पण ज्याही विद्यार्थ्यांना, ज्याही नर्सेस अमरावती, वर्धा, नागपूर रिजनमध्ये राहत असेल तर त्यांच्यासाठी खूप भारी आणि बेस्ट ऑप्शन आहे. तर बघा, ECHच्या ज्या वॅकन्सीज टोटल 2 वॅकन्सीज आहे फक्त, पण स्केल जी आहे खूप छान आहे. 36,500 रुपीज सॅलरी एज ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट हॉस्पिटल. हे आपल्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. आपण ज्यांना पॉसिबल त्यांनी हे नक्की जॉईन केलंच पाहिजे. तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी चांगली बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन देतो की हा जो फॉर्म आहे कसा पद्धतीने भरायचा आहे आणि लास्ट डेट काय आहे. ठीक आहे, तर बघा, ह्या ECHच्या ज्या वॅकन्सीज आहे ह्या टोटल बघा इथं फॉर द 1 year ऑफ रिन्युएबल ॲडिशनल पिरियड. म्हणजे असं नाही की कॉन्ट्रॅक्च्युअल तर एका वर्षानंतर तुम्हाला काढून टाकतील. तर तुम्ही 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्च्युअल झाल्यानंतर तो काय रिन्युएबल आहे. म्हणजे तुम्ही एक्सटेंड पण करू शकतात. म्हणजे तुमचा जॉब कंटिन्यू पण राहू शकतो. पण मे बी चान्सेस आहे. बट ECHच्या खूप जास्त बेनिफिट्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत, एक्सपिरियन्स खूप व्हॅलिड असतो आणि इम्पॉर्टंट पण असतो. ठीक आहे, त्यामध्ये बघा आपल्या नर्सेससाठी बघा BSc नर्सिंग, JNM किंवा क्लास 1 नर्सिंग असिस्टंट हा कोर्स जरी असेल तरी तुम्ही काय करू शकता, याच्यासाठी अप्लाय करू शकता. पण एक आहे यामध्ये कंडिशन आहे, मिनिमम 5 years काय आहे एक्सपिरियन्स मॅन्डेटरी आहे. आणि एज ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कुठपर्यंत तुम्ही हा कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड करू शकता. तर एज ऑफ 56 पर्यंत तुम्ही हा कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड करू शकता. म्हणजे खूप चांगली ऑफर आहे. आणि माझी पर्सनल सजेशन आहे की ज्यांना पॉसिबल आहे, जे नागपूर रिजनमध्ये राहतात त्यांनी तर नक्कीच केलं पाहिजे. अमरावतीमध्ये एक आहे आणि वर्धामध्ये एक आहे. टोटल 2 वॅकन्सीज आहे. 36,500 रुपीज सॅलरीज आहे. ठीक आहे, बघा टर्म्स अँड कंडिशन काय तर काइंडली डाउनलोड ECHS फॉर्म. तर हा फॉर्म कसा भरायचा, तर ECHच्या वेबसाईटला जा. बघा इथं वेबसाईट आहे www.echs.government.in. त्यामध्ये त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सेक्शन दिले. तुम्ही त्या सेक्शनच्या वरतीच एक ऑप्शन आहे तुम्हाला, तुम्ही तिथं क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याच्यात एक फोटो आहे, तुमची इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. पण थोडंसं सॅड न्यूज अशी की तुम्हाला जो हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा फिजिकली सबमिट करायचा आहे. ते ईमेल थ्रू वगैरे ॲक्सेप्ट नाही करत. ठीक आहे, तर बघा जे लास्ट डेट आहे, लास्ट डेट 10 ऑगस्ट आहे. 10 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही हा जो ॲप्लिकेशन आहे तो सबमिट करा. ठीक आहे, तुम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन करू शकता. बघा, फुलगाव तेहन देवली डिस्ट्रिक्ट वर्धा. ठीक आहे, वर्धाला जाऊन तुम्ही डिरेक्टली हे अप्लाय ॲप्लिकेशन काय करू शकतो, सेपरेटली काय करू शकतो, तुम्ही अप्लाय करू शकतो. हां, आणि याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे की अमरावती वर्धा. तुम्हाला अमरावतीला करायचं तर तुम्हाला तिथल्या रिजन ऑफिसला जावं लागेल. वर्ध्याला जायचं तर तुम्हाला वर्ध्याच्या ऑफिसला जावं लागणार आहे. दोघांना पण सेपरेटली तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, सो हे आपल्या महाराष्ट्राच्या स्टुडंटसाठी, जे आउट ऑफ महाराष्ट्र त्यांच्यासाठी पण ही अजून वॅकन्सी आहेत. बघा, त्यामध्ये आग्रा, UP मधलं जे आग्रा आहे त्यामध्ये पण हे वॅकन्सीज आहे. तिथं नर्सिंग वॅकन्सीज बघा टोटल 2च आहे तिथं पण. आणि टोटल 5 years एक्सपिरियन्स तिथं पण मॅन्डेटरी आहे. तिथं सॅलरी स्केल पण सेमच आहे. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला समजलं असणार आहे. तर इम्पॉर्टंट सांगायचं ठरलं तर हा कॉन्ट्रॅक्च्युअल पण एक्सटेंड होणारा जॉब आहे. 56 year पर्यंत तुम्ही हा काय करू शकता, कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड करू शकतात. सॅलरी स्केल चांगली आहे आणि तुम्हाला फिजिकली हा सेपरेट प्रत्येक डिपार्टमेंटला, प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज काय ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजणं असणार आहे. आणि खूप इझी आहे हा फॉर्म भरून. तुम्ही डायरेक्टली वेबसाईटला जाऊन फॉर्म डाउनलोड करून फिलअप करून सबमिट करू शकतात. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.